दिल्ली विधानसभेचा एक्झिट पोल आता समोर आलेला आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार दिल्लीत भाजपची सत्ता। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार भाजपला 42 ते 50 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार आपला 18 ते 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार काँग्रेसला 0 ते 2 जागांचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। सध्या हे आकडे जे आहेत ते एक्झिट पोलचे समोर आलेले आहेत। पोलनुसार आता दिल्लीत भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार भाजपला तब्बल 42 ते 50 जागांचा अंदाज आहे। तर मॅट्रिसच्या पोलनुसार दिल्लीत भाजपला 35 ते 40 जागा मिळतील असा अंदाज आहे। मॅट्रिसच्या पोलनुसार आपला 35 ते 36 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर काँग्रेसला 0 ते 1 जागा असं मॅट्रिसच्या पोलमध्ये समोर आलेला आहे। दोन्ही पोलमध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा दाखवण्यात आल्यात। तर चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 39 ते 44 जागांचा अंदाज। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार आपला 25 ते 28 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 2 ते 3 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तिन्ही पोलमध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। तर तिन्ही पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार देखील दिल्लीत भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे।